श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. आज बाळूमामा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे मुलाबाळाचे संरक्षण करणार आहेत आणि मोठ्या दुःखातून तुम्हाला बरं करणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अनुभव येईल. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. आज मामा तुमच्या जीवनात आनंद भरण्यासाठी आले आहेत. त्यामुळे मामांकडे दुर्लक्ष करू नका. मनापासून एका निर्मळ मनाने ऐकाल तर मोठा अनुभव येईल. आज मामांना तुमची काळजी वाटत आहे, म्हणून मामा म्हणतात, तुम्हाला सावध करायला आलो आहे. मामांच्या भक्तांनो, आपल्या व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा लिहा, भाग्यवान ठराल. म्हणून आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कुठल्याही माणसाला लोभ, मोह टाळून जगणं अवघड असतं, हे वास्तव आहे. असं असलं तरी त्यावर नियंत्रण ठेवून आनंदी जीवन जगणं सहज शक्य असतं. आजच्या युगात पैसा हाच जगण्याचा आधार बनलाय. त्यामागे धावण्याची प्रवृत्ती ही सगळ्यांचीच असते, पण त्यात आपण इतके स्वतःला गुंतून घेतो की जगणं विसरूनच जातो. संसारात आसक्ती असतेच किंवा मनात सक्तीही असते, म्हणून बाकीच्या सुखाचे क्षण मात्र कधी अलगद निसटून जातात ते कळत नाही. एकीकडे पाहिजे त्या भौतिक सुखाने जीवन सजवत असताना दुसरीकडे मात्र खऱ्या सुखाला पारखे होत जातो. जीवनाचा खरा आनंद ह्या छोट्या छोट्या गोष्टीत असतात. आपण मात्र सुखाच्या मृगजाळामागे धावत राहतो. जगणं उजळून टाकणारा हिरा शोधत असताना मात्र काचेचे तुकडे हाती उरतात. हे सत्य स्वीकारणं अवघड जातं. घर नावाची व्यवस्था कधी विस्कळून जाते हे कळत नाही, म्हणून मर्यादित अपेक्षेत जीवन जगणं कधीही सुखावं असतं. विनाकारण जास्त अपेक्षांचं ओझं लादून घेऊन स्वतःबरोबर कुटुंबाचीही वाताहत करणं शहाणपणाचं नसतं. हे ज्या दिवशी उमजल त्या दिवसापासून खऱ्या आयुष्याला सुरुवात होईल, हे मात्र नक्की. जीवनाचं सर्वोच्च ध्येय इतरांना आनंद देणं हाच आहे. कोणतीही गोष्ट देण्याने कमी होत नाही, याउलट देण्यामुळे दुवा मिळतो. म्हणूनच महान कवी विंदा करविंदकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आनंद देण्यामुळे खूपच झळाळून उठतो. शेजाऱ्यांचा मुलगा एखाद्या स्पर्धा परीक्षेत प्रथम आला तर घरी जाऊन दिलखुलासपणे त्याला एखादा पेन अथवा बिस्किट पुडा देऊन अभिनंदन करावं. कार्यालयात एखाद्या सहकार्याने उत्कृष्ट शर्ट प्रदान केला असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट नक्की द्यावी. कोणी मदत केली तर कृतज्ञतेने धन्यवाद मानावे. हे सगळे करण्यात कमीपणा नाही ना. उलट आपली वागणूक, कार्यपद्धत, प्रतिक्रिया हे सगळं स्वच्छ असावं, निर्मळ असावं, दिलखुलास असावं. तिरस्कार शब्द, मस्तयुक्त कृती, अहंकारग्रस्त वागणूक या बाबी वातावरण दूषित तर करतातच, मात्र आनंदाला बाधा आणतात. दुसऱ्याला देण्याने आनंद वाढतो आणि मग आनंद वाढण्याचा मोह जडतो. दुसऱ्यांचं दुःख वाटून घेताना त्याच्या चेहऱ्यावर चिंतामुक्ती दिसते. त्यामुळे मिळतो तो आनंद होय. आनंद मिळण्यासाठी, वाटण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी कुठं लांब जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला आनंदाचा झरा निखळ वाहत असतो. फक्त त्याचं थोडंसं तुषार आपल्या वाट्याला कसं येतील, कौशल्य आत्मसात करायला हवं. माणसातला माणूस जाणला की मन एकरूप होतात. त्यातून अंतर्बाह्य आनंद प्राप्तीचा आनंद खुला होतो. एकदा हे गुपित कळालं की चारही दिशा व्यापून उरतो तो केवळ आनंद. आणि प्रत्येक सकाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर भेटतील. बाळूमामा म्हणतात, जीवनाची खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच होत नाही. तुम्ही थोडं चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचं थांबला की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची निंदा सुरू करतात. तुम्ही तुमचं कर्म करत चला. कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील.
त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. तुम्ही कितीही चांगले वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या चुका शोधण्यात नक्कीच व्यस्त असते. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि बाळूमामा प्रसन्न कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तर तो खरा शेवट नसतो, तर ती नवी यशाची सुरुवात असते. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागता आणि देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जे घडतं ते चांगल्यासाठी. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी घडत असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. गोष्ट संस्काराची आहे. कोणी दगड मारायला शिकवतात तर कोणी सन्मान आदर करायला. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही, आणि तेच चांगले झोपू शकतात जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते. ते चांगल्या कर्माने बदललं जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ते नातेवाईक असोत वा नसो, हीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळं देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा तुम्ही वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याचा तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचेच असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असे काहीतरी करा जेणेकरून लोक तुमच्या पायावर पाऊल टाकतील. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक तरी वर्ष संघर्ष करावा लागतो. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राण प्राणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो, आणि पराभव झालाच तर तो तितकासाच बेचत नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवता आली पाहिजेत, तरच माणूस जिंकला म्हणता येईल. म्हणून जीवन जगत असताना नेहमी माणसानं मानवता धर्म पाळला पाहिजे. जीवन हे खूप क्षणभंगूर आहे, त्याचा परिपूर्ण आनंद घेतला पाहिजे. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे आशीर्वादाचे व्हिडिओ आपल्याला लवकर भेटून जातील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावावंच लागतं. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळ आहे. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही. सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नाही, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. सुखासाठी धडपड हवी,
पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळेल. आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन गहाण ठेवू नका, नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. उंच शिखरावर जरूर चढावं, पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलकं तर होईलच, पण लढण्याची ताकद पण येईल. यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात. आपुलकीच्या माणसांसाठी, ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना, तो कधीच वाईट मार्गाला जात नाही. दुःखाचे डोंगर तुडवूनच सुखाच्या शोधात जाता येत असतं, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कोणाकडून वाढवण्यासाठी कोणाकडून सुख उसनं घ्यावं, म्हणूनच जीवनात झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं. साखर अंधारात खाल्ली किंवा प्रकाशात खाल्ली ती गोड नेहमीच असते. तसंच चांगलं कर्म नकळत जरी केलं तर त्याचं फळ नेहमी तुम्हाला गोडच मिळणार आहे. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेनुसार विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच पुढं येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. बुद्धीचा वापर करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी मनाचा वापर करणारी लोक चांगलीच असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक मात्र आधी दुसऱ्यांचा कसं चांगलं होता येईल याचाच विचार करतात. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचं उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द, प्रेम, प्रेरणा, यश, नातं तसेच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्य अनमोल होतं. दवाखाना कितीही मोठा किंवा चांगला असू द्या साहेब, पण मनावर झालेला घाव कोणत्याही रिपोर्टमध्ये कधीही दिसत नाही. मरण सर्वांना येतच असतं, पण तोपर्यंत जगायचं कसं याचं उत्तर फक्त लढणाऱ्यालाच माहीत असतं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात. जीवनात काही प्रसंगी पैशाची नाही तर आधाराची गरज असते व यावेळी आधार देणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरते. सुख कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. आयुष्य हसत खेळत जमलं पाहिजे असं म्हणतात, पण काही खेळणी काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणं हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यामध्ये दबून जातं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी आहे, जी माणसाला आपल्याला
खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदलत असतं. म्हणून जीवनात बदल हा नक्कीच गरजेचा आहे. तुम्ही काय कमवणार आहे, तुम्ही काय कमवलं आहे, ह्यापेक्षा तुम्ही काय दान केलं आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. भिंतीवरील सुंदर फोटो भार खिळा सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्याचं करतील किंवा टांगलेल्या फोटोचंच करतात. जीवनाचं देखील असेच असतं. केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. स्वभाव असा ठेवला की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. मोबाईलचा वापर दूरदर्शन पाहण्यापेक्षा जास्त घातक आहे. मोबाईल तुम्ही इतका जवळ धरता, एकटक पाहता की त्यामुळे त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. मानेचा शिरा, पाठ, कंबर या सर्व अवयवावर ताण येतो. या सर्वांचा जास्त घातक परिणाम चेतासंस्थेवर होतो. मेंदूवर विपरीत परिणाम होतो. चिडचिड वाढते, रागीटपणा वाढतो, जोरात ओरडावेसे वाटतं. मोबाईल अति वापरतात त्याची मानसिकता पूर्णपणे बिघडते व त्याचा परिणाम कुटुंबातील लोकांना पण भोगावे लागतात. मित्रांनो, मोबाईलशिवाय अनेक गोष्टी आहेत. वाचन, लेखन करा, मोकळ्या मैदानावर खेळायला जा. आभासी जगात मित्रांची यादी वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष मैत्री करा. स्वतःचं आरोग्य जपा. खरंच कोणाच्या आजाराची जेव्हा असते ना आपल्याला नेमकीच गरज, तेव्हा कुणीच आधार देत नाही. मग बाकी नेहमीच आहे ना मी पाठीशी म्हणणारे खूप असतात. कोणतीही समस्या स्वतःच सोडवावी लागते. म्हणून कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले, सकारात्मक व प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण आपल्या कर्माची, चुकांची आणि चांगल्या वाईट गोष्टींची जशी नोंद देवाकडे असते, तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळेच येतात, पण राहायला कोणीच येत नाही. म्हणून आपुलकीच्या माणसांसाठी नक्कीच वेळ द्या. वेळ काढून तुमच्या जीवनाशी, त्या नात्याचं गोड नातं टिकवा. शांततापूर्ण आयुष्याचे दोनच नियम आहेत. अपयशाचं दुःख हृदयात पोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका होणेवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्यसुद्धा कधी कधी ढगाने झाकला जातो. त्याला सुद्धा ग्रहण लागतं. त्याला आपण वाईट काळ म्हणतो. तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो. देवसुद्धा यामधून सुटले नाहीत. सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना? आपल्याला पण अशा निराशाजनक काळातून जावं लागतं, तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही. हा पण काळ जाईल याची खात्री बाळगून सकारात्मकता जागी ठेवायची. बाकी आपण अनुभव, जिद्द, चिकाटी ठेवायची. थोडा उशीर झाला तरी यश आपलंच असणार आहे. आयुष्य हे आनंदानं जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधानात मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे करता येते. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे लागतात. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखांची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी
हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणं असं म्हणतात. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळं हात पुढे करा. कदाचित आयुष्य मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडवू शकतो. घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो. सहवासातील माणसांचं देखील तसंच असतं. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभव लागतोच. विचार करण्यासाठी बोलावं लागतं असं नाही, पण बोलण्यासाठी विचार करावा लागतो. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव कमवण्यासाठी मात्र काम करावंच लागतं. जी माणसं अशांत आहेत, सुख तिथं राहत नाही. बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर कधीही जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता, पण तो राजा होऊ शकला नाही. परिणाम काय होईल याचा विचार नंतर करा, पण जिथे चुकीचं दिसतंय त्याला विरोध करायला शिका. आपण कोणतंही काम करायला लागतो, ते जमतं किंवा जमत नाही, यश येतं किंवा अपयश येतं, स्पर्धा असते तेव्हा विजय का हार, विजय खुश होतात तर हारलेले नाराज. खरे तर दोन्हींनी प्रयत्न केलेला असतं. दोन्ही संघात गुणवत्ता असते, पण जो हारतो तो कुठंतरी कमी पडलेला असतो किंवा काहीतरी चूक झालेली असते. अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न केलेच असतात. त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणे हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं असतं. एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं. अजून थोड्या प्रयत्नांची गरज असते. आपल्याला प्रत्येकाला खोटं बोलण्याची लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारे लोक कडू वाटतात. कारण हा निसर्गाचाच नियम आहे. गोड साखर व्याधी निर्माण करते, तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरलं जातं. जीवन प्रवास हा कधी सोपा नसतो. तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. जिथे 2 घास प्रेमाचे खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. नामाने वासनेचे मूळ नाहीसे होते. म्हणून देहानं कर्तव्य करावे, मनाने स्मरणात राहावे, नामात राहावे, यात खरे कल्याण आहे. सर्व करावे पण त्याने सुखी झाले म्हणून नव्हे. नामात राहण्याने खरा आनंद होईल, तो उत्सव करून येणार नाही. क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावीच लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळं होतात. आपण केलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ खायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू, त्याचा आस्वाद घ्यावाच लागतो. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि ती निष्फळ ठरत नाही. निर्मितीच्या किंवा विध्वंसाची बीजं माणसाच्या मनात असतात. माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच तर दुहेरी वापर आहे. नवनिर्माण आणि नाश, सकारात्मक आणि नकारात्मक. मनाच्या सर्जक सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवन ही संपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकतं. त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक प्रवृत्तीने जीवन उजाड भकास होऊ शकतं. प्रेम, करुणा, दया, संवेदनानं मन संक्रित झालं की व्यक्तीच्या जीवनाला अव्यापकतेची दिशा देतं. द्वेष, मत्सर, ईर्षेनं आणि वैर्यानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं. अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामायिक द्वेष, सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून उठतं, तेव्हा त्या समाजाचं जीवन ही दिशाहीन होत जातं. म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो किंवा सामूहिक, त्याचं भवितव्य अवलंबून आहे ते मनावर, आणि हे मनच माणसाला गोत्यात आणतं
हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं. हे मनच माणसाला बंधनात पाडतं. हे मनच असतं ते बंधन झुगारून मुक्त होतं. थोडक्यात माणसाच्या संपूर्ण जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे. जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे ते मन ज्याच्या ताब्यात येतं त्याचा जीवनावरही ताबा असतो. तोच खरा स्वतंत्र असतो. म्हणून सध्याचं युग हे माणसाच्या प्रगतीला अनुकूल असून सुद्धा कधी कधी नव्हे तो माणूस हतबल झाल्यासारखा झाला आहे. दररोजच्या जगण्यातलं सहजपण निघून गेलं आहे. भौतिक प्रगतीला जर सर्व काही मानलं तर अशा समस्या हा वासून समोर उभ्या टाकणारच. स्वार्थांची वर्तुळे विस्तारित जाणं आणि संवेदना हरवून जाणं हे जगण्यातलं माणूसपण संपवून टाकतात. आत्मकेंद्रित जगणं म्हणजे जेव्हा परिणाम होऊ लागतं तेव्हा आयुष्याचं परीघ झुंज होऊ लागतं. संस्कृती, संस्कार, परोपकार, भावना याचा अर्थ हरवून जातात. हे विश्वची माझे घर ही माऊलीची प्रार्थना अर्थहीन होऊन जाते. सध्या स्वार्थी जगण्याला, दिखाव्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असल्यामुळे चांगुलपणा अडगळीत पडला आहे. गलिच्छपणाचं जगण्याचं प्रमाण झाल्यामुळं तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांसारखे परिणाम झाल्यामुळे तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांच्या काळजीने काळवंडून लागले की उजेड पोरका होतो. प्रत्येकाला स्वतःभोवती सुखाचा परिमळ सतत दरवळत राहण्याची ओढ लागली असल्यामुळे त्याग, समर्पण, दातृत्व या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या उरल्या. मी आणि मीच आणि संकुचित भावना जगल्यातलं सहजपण लयाला नेतं आहे. खरं तर मुखवटा घालून जगणं आपल्यामुळे स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच आपण विसरून जात आहोत. त्याचमुळे जर आयुष्य आणखीच अवघड बनत चाललेलं आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. म्हणून कर्तव्य श्रेष्ठ ही भावना की दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे, तुलना कधी करायची आणि श्रेष्ठता कशात मोजायची, कशाला आनंद द्यायचा आणि कोणाला दुखवायचं, कोणाला कळसावर चढवायचं आणि कोणाला पायदळी तुडवायचं, तर ही श्रेष्ठता कशात समजायची, कर्तव्यात की भावनेत? कर्तव्य सर्वश्रेष्ठ की भावना श्रेष्ठ हा प्रश्नच गौण ठरतो. कर्तव्य आणि भावना ह्या तराजूच्या दोन पारडे आहेत. त्याची एकमेकांची तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो. भावना रहित कर्तव्य आणि कर्तव्य विना भावना कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणूनच मला वाटतं की कर्तव्य आणि भावना याचं नातं दुसरं तिसरं काहीही नसून पती पत्नीचं आहे. पती हे कर्तव्य असून पत्नी ही त्याची भावना आहे. आणि जर सुखांची फळं चाखायची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे राहावंच लागतं. हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते. घडलेल्या कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होते. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागतात, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभवच लागतो. काम करण्यासाठी नाव लागतं असं नाही, पण नाव कमवण्यासाठी तुम्हाला काम करावंच लागेल. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुखच देऊन जातं. जीवनात दुःखाचा विचार करत बसला की समोर उभं असलेलं सुख हे डोळ्यांना दिसत नाही. विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न साकार होण्याची वेळ लागत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. माणसाचे यश हे कोणत्या आधारावर नसते तर चांगल्या विचारावर असते. कारण आधार नेहमी सोबत नसतो, परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात. ऐकणं महत्त्वाचंच आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे
ते आचरणात आणणं. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच माणसाचं यश अपयश अवलंबून असतं. माणसाला गरज पडली की आठवण येते, माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो. वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं. कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं निथळ भावनेने जोडलेलं असू शकत नाही. जो आपलं वाईट चित्तो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणुसकी विसरून लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणायची हिंमत ठेवतात. परिस्थिती जाणीव असली की पावलं मापातच पडतात. आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा असावा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणं आहेत. या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जेथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेलं असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आनंदी बनवा. सुख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगळतं आणि बघता बघता उडून जातं. तक्रारींचा पाडा वाचणारे आयुष्यात गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते, काही गोष्टी समजून घ्यायच्याही असतात. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं या नात्याला पूर्ण विराम द्यायची आता वेळ आली आहे. कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करत नाही. काही वेदनांना शब्दांचा भारही पेलवत नाही. प्रत्येकाच्या स्वभावाची छटा समजणं अशक्य म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवणं जास्त महत्त्वाचं. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधता संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कोणावर जास्त अवलंबून राहू नका. चालता चालता लोक विश्वासघात करतात हो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं मला जास्त आवडतं. आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते. माणसाला कधी कधी पाठीमागं लागलेली संकटच पुढं जाण्याचा मार्ग मोकळा करत असतात. माशीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणानं ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा. संघर्ष करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. वाट सर्वांना माहीत असते पण ध्येय गाठण्याची जिद्द फार कमी जाणत असते. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. वादळ निसर्गाचं असो किंवा मनाचं ते धडकणारच.
मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून पहा. बरीच नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचतील. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. जी लोक दुसऱ्यांचं मन दुखवू नये म्हणून नेहमी काळजी घेतात त्यांचंच मन सतत दुखावलं जातं. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीला जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावंच लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. श्रीकृष्ण भगवानाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असायला लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. पोटाची भूक गरजाला माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारला भाग पडतात. कर्तृत्वानी जगणं असं असावं, आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे. आनंदाने जगायचा सोपा उपाय, जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जाणं हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतात, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतात. परकेपणाच्या दुराव्यावर आपुलकीची फुंकर घातली ना की दुरावलेली नाती जवळ येण्यास वेळ लागत नाही. सोडून दिलेल्या भावना ह्या विरघळलेल्या चॉकलेटसारख्या असतात. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही पुन्हा पहिल्यासारखा आकार घेत नाहीत. काटा जरी काट्याला वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना, परंतु चालणं सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात. जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं. हरवलेल्या वस्तूत ही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. आयुष्य क्षणभंगूर आहे. दुरावा कोणतंच नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतीही नातं घट्ट करत नाही. नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळेच नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. त्यामुळं नात्याची काळजी घेत राहा. तुमचा आजचा दिवस निरोगी, आनंदी आणि यशस्वी जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. सकाळी प्रथम परमेश्वराचे आभार माना. सायंकाळी दिवस चांगल्या गेल्याबद्दल आभार माना. जेवताना त्याचे आभार माना. झोपताना त्याचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्यासाठी, संपर्क करण्यासाठी आहे. हे आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्यांना सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारणा आपला वेळ खर्च करा. आपण स्वतःच्या मनाची स्वच्छता करून, साफ मनाने इतरांबद्दल विचार करून, जेणेकरून आपल्यामधील गुणांचा आपल्यातच अंतर्भावात करता येईल. सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यासारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजे आयुष्य. विहिरीत पाणी सर्व पिकाला सारखेच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसाच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष मात्र तुमच्या कर्माचा असतो. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोचतो. आपण एखाद्या मागं पुढं करतो ते फक्त नातं टिकवण्यासाठी आणि समोरच्या त्याचा चांगलाच वापर करून घेतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी फक्त विचार छान असून चालत नाही, तर ते विचार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर राहावं लागतं. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. 1. काहीही आपलं नाही. 2. काहीही आपलं नव्हतं. आणि 3 म्हणजे काहीही आपलं राहणार नाही. अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतकं सुंदर काहीच नाही.
आवड ही माणसाची कधीच बदलत नसते. मग ते तरुणपण असो नाहीतर म्हातारपण असो, बदलण्याला भाग पाडतो तीच आपली परिस्थिती होय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.